नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, मधुभाऊ आता थोडक्यात उठून बसलेले आहेत आणि त्यांनी सायलीला एकच विनंती केली की सगळ्यात पहिलं तर रविराजांना इकडे बोलव। आता मधुभाऊंनी रविराजांना इकडे काय बोलवलंय आणि मधुभाऊंनी रविराजांना असं काय सत्य सांगितलं आहे, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, सायली आता मधुभाऊंना भेटायला आलेली आहे। सायली ज्या वेळेला मधुभाऊंना भेटायला आलेली आहे त्यावेळेला मधुभाऊंची तब्येत मात्र खूपच क्रिटिकल झालेली असते। सायली ताबडतोब डॉक्टरांना बोलावून घेते। डॉक्टर मधुभाऊंकडे येतात आणि सायलीला विचारतात की मास्क कोणी काढला आहे, काहीच कळत नाहीये। तर डॉक्टर चेक करतात आणि सांगतात की मधुभाऊंची तब्येत खूपच क्रिटिकल आहे। त्यानंतर सायली लगेच अर्जुनला कॉल लावते। ती अर्जुनला कॉल करते आणि म्हणते तुम्ही ताबडतोब इकडे या, डॉक्टरांनी सांगितले की मधुभाऊंची तब्येत बरी नाहीये। त्यावर अर्जुन म्हणत असतो की तू अजिबात काळजी करू नकोस, मी आलोच आहे। तर अर्जुन पूर्णाजीला सांगतो की सायलीचा आताच मला फोन आला होता, मधुभाऊंची तब्येत खूपच क्रिटिकल आहे। त्यावर पूर्णाजी म्हणतात की एक काम कर, तू ताबडतोब तिकडे जा आणि तुला काही मदत लागली तर आम्हाला कॉल कर। सायली मधुभाऊंजवळ येऊन बसते आणि मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ आता तरी तुम्ही माझी फरफट थांबवा। तुम्हाला माहितीये ना माझे खरे आई वडील कोण आहेत ते मला सांगा। त्याच वेळेला तिथे डॉक्टर येतात। डॉक्टर म्हणतात की मधुभाऊंची तब्येत बिघडली नाही तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालेली आहे। पण तितक्यात सायलीलाच जाणवते की मधुभाऊ काहीतरी सांगतात। त्यावर सायली म्हणते की काय बोलायचंय तुम्हाला मधुभाऊ। तर असं म्हटल्यावरती मधुभाऊ हात करतात आणि रविराज म्हणायला लागतात। त्यावरती सायली म्हणते की काय रविराज काकांना तुम्हाला भेटायचंय। त्यावरती मधुभाऊ हो म्हणतात। त्यावर डॉक्टर म्हणतात की ही पॉझिटिव्ह साईन आहे, त्यांना जे काही सांगायचं आहे त्यांच्या मनातली गोष्ट जर ते पटकन सांगू शकले तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। तुम्ही लवकरात लवकर रविराज यांना बोलावून घ्या। त्यानंतर सायली लगेच अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला सांगते तुम्ही निघाला नसाल ना तर आताच्या आता रविराज काकांना इकडे घेऊन या। त्यावरती अर्जुन म्हणतो की पण का। त्यावरती सायली म्हणते की मला काही माहिती नाहीये, पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की मधुभाऊ आता जास्त क्रिटिकल नाहीयेत, उलट त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे आणि मधुभाऊ स्वतःहून म्हणाले आहेत की लवकरात लवकर रविराज काकांना घेऊन या। त्यावरती अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुझ्याशी बोलण्याऐवजी रविराज काकांना का घेऊन यायला सांगतील। त्यावरती सायली म्हणते की मला काही माहिती नाही, पण अर्जुन सर तुम्ही लवकरात लवकर या, कारण मधुभाऊंना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे। अर्जुन म्हणतो तू बिलकुल काळजी करू नको, मी लगेच येतो तिकडे। इकडे मात्र पूर्णाजींना खूपच आनंद झालेला आहे। पूर्णाजी म्हणते की अर्जुन एक काम कर ना, चल मी पण तुझ्या सोबत येते। जर का मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे तर मी सुद्धा त्यांना आता पाहून घेईल। असं म्हटल्यानंतर लगेचच पूर्णाजींना घेऊन अर्जुन निघाला आहे पहिलं रविराजांकडे। रविराजांकडे आल्यानंतर अर्जुन सांगतो की सिनियर लवकर चल। त्यावरती रविराज म्हणतात की काय झालं। त्यावरती अर्जुन म्हणतो की मधुभाऊ शुद्धीवरती आलेत आणि त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे। त्यावेळेला मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो। त्यावेळी रविराज म्हणतात की पण मधुभाऊंना माझ्याशी का बोलायचंय। त्यावरती अर्जुन म्हणतो की ते तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठं रहस्य आहे, पण तू लवकरात लवकर चल, त्यांचं म्हणणं काय आहे, काय त्यांना बोलायचं आहे, सगळं काही एकदा बघून घे, म्हणजे काय आहे ते आपल्याला समजेल। असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते की मी पण येते, मधुभाऊंना भेटण्याची मला सुद्धा इच्छा आहे। एकदा तर मधुभाऊंची आणि माझी भेट झाली होती, पण त्यावेळेला मला काही आठवत नव्हतं, पण आज मी त्यांना सांगणार आहे। खरं तर तुम्ही माझ्या दोन्ही मुलींना सांभाळलं, पण संस्कार करताना एकीवरती मात्र कमी झाले। ही मधुभाऊंची चुकी नाहीये, काहीतरी तिच्यातच दोष असणार आहे, पण एकदा आपण तिकडे जाऊन येऊया। मग आता प्रतिमा, रविराज आणि पूर्णाजी हे तिघे जण हॉस्पिटलला जायला निघाले आहेत। मधुभाऊंना पुन्हा एकदा ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे, कारण ते थोड्या वेळामध्ये शुद्धीवरती येतात आणि थोड्या वेळामध्ये त्यांची शुद्ध हरपते आहे। मधुभाऊंना नेमकं काय सांगायचंय म्हणून घरातले सगळेच जण तिकडे आलेले असतात। त्यानंतर डॉक्टर सांगतात की मधुभाऊ शुद्धीवर आलेले आहेत, तुम्ही लवकरात लवकर रविराजांना आत पाठवा। त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालाय आणि एकटे रविराज आतमध्ये निघाले आहेत। नक्की मधुभाऊ आपल्याला काय सांगणार आणि आपल्याला का बोलवलंय
इतक्यात तिथे अर्जुन डॉक्टरांना विचारतोय, म्हणजे यांची तब्येत तर बरी आहे ना? त्यावरती डॉक्टर सांगतात की हा दैवी चमत्कार आहे, काहीतरी त्यांच्या मनामध्ये गोष्टीची चल आहे आणि ती चल का त्यांनी बाहेर काढली तर ते नक्कीच बरे होतील. तर अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, जर का त्यांच्या मनात कुठली सल असेल तर ते आधी सायलीला सांगतील, नाहीतर मला सांगतील, पण सिनियरला का? तेव्हा डॉक्टर म्हणतात की आपण जरा वाट पाहूया, ते जेव्हा बाहेर येतील ना त्यावेळेला तुम्हाला सत्य हे कळेलच. अर्जुनला मात्र खूपच काळजी वाटू लागते. अर्जुन विचार करतोय की काय असेल, पण ठीक आहे, मधुभाऊ बरे होत आहेत ना, ही आनंदाची गोष्ट आहे. फायनली रविराज आता आतमध्ये आले आहेत. रविराज आतमध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत जे कोणी असतं त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही आधी बाहेर जा. फक्त रविराज एकटेच आत थांबतील आणि मधुभाऊंना जे काही सांगायचं आहे ते बोलतील. त्यामुळे रविराज एकटे आतमध्ये थांबतात. तर इकडे नागराजपर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे. नागराजला समजलं आहे की मधुभाऊ शुद्धीवरती आले आहेत. आता ते माझ्याबद्दलच सांगतील. मधुभाऊंना नागराजपेक्षा सांगण्याच्या आधी खूप महत्वाची गोष्ट ही असते, त्यांना सांगायचं असतं की सायलीबद्दलचं सत्य. नागराज मात्र खूपच घाबरलेला असतो. नागराजला काय करावं काहीच सुचत नाही. नागराज महिपतच्या माणसांना कॉल करतो आणि मधुभाऊंकडे पाठवतो. नागराज महिपतच्या माणसांना सांगतो की तो म्हातारा जिवंत वाचता कामा नये. प्रियाला सुद्धा ही गोष्ट कळाली आहे आणि हा थेरडा आता काय सांगणार म्हणून ती सुद्धा वाट पाहते. ज्या वेळेला रविराज आतमध्ये आले त्यावेळेला मधुभाऊ त्यांना चक्क आपल्याकडे असलेला फोटो दाखवतात आणि मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करतात. मधुभाऊंना या अवस्थेत पाहून रविराज म्हणतात, मधुभाऊ अहो तुम्ही बरे आहात? त्यावरती मधुभाऊ रविराजांना म्हणतात की मला बोलू द्या, जोपर्यंत मला बरं वाटतंय तोपर्यंत मला बोलू द्या. मधुभाऊ म्हणत असतात की खरं तर मला सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजलं होतं आणि याच कारणासाठी मला आता या अवस्थेमध्ये पोहोचवण्यात आलं होतं. असं म्हणत त्यांनी आता प्रतिमाचा जो काही जुना फोटो आहे तो रविराजांना दाखवला आहे. पण आता रविराजांना कळत नाही की प्रतिमाचा एवढा जुना फोटो मधुभाऊंकडे कसा आला. त्यावर रविराज म्हणतात की काय मधुभाऊ, तुम्ही मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते मला खरंच कळत नाहीये. तेव्हा मधुभाऊ प्रतिमाचा तो फोटो दाखवत म्हणतात की ही आहे सायलीची खरी आई. त्यावरती रविराज म्हणतात की कसं काही शक्य आहे. तर मधुभाऊ सांगू लागतात की जी प्रिया आहे ती आमच्याकडे आली होती ती म्हणजे बालसुधारगृहामधून आम्ही तिला आणली होती. खरं सांगायचं तर ज्या वेळेला तिला बालसुधारगृहामधून आणण्यात आलं त्यावेळेला खऱ्या अर्थाने ती चोऱ्या माऱ्या दरोडे घालत होती. पण सायलीचा मात्र घातपात होऊन ती आली होती आणि त्यानंतर मला जे काही सत्य समजलं ते एका गाठोड्यामध्ये बंद होतं. त्या गाठोड्यामधलं सत्य हे आहे की त्याच्यामध्ये जो काही फोटो आहे तो तुमच्या घरी असलेल्या तन्वीचा फोटो आहे. पण आता माझ्या सायलीच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. त्यावरती रविराज म्हणतात की मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही, सायलीच्या जीवाला धोका आणि तो कुणापासून? तर मधुभाऊ आता सगळं काही सांगायला लागतात. मधुभाऊ म्हणतात हे तुम्हाला वाटतंय तितकं साधं सोपं नाहीये. मी तुम्हाला आता 4 चौघांच्या मध्येच हे सगळं काही सांगितलं असतं तर तुम्ही काहीच झालं तरी सायलीपर्यंत पोहोचू शकला नसता, म्हणजे तुमच्या खऱ्या मुलीपर्यंत पोहोचू शकला नसता. तुमचा काहीतरी घातपात झाला असता. कुणीतरी हा सगळा घातपात केला आहे, त्यामुळे माझ्या सायलीचं आयुष्य या प्रियाच्या आयुष्याला आलेलं आहे. पण हे सगळं काही एका व्यक्तीचं काम नाहीये, एका व्यक्तीने हे केलेलं नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये खूप मोठं महिपत सारखा कोणीतरी माणूस इन्व्हॉल्व आहे. मी तुम्हाला हे सगळं काही सांगण्याचं कारण एवढंच आहे की माझ्या साऊसोबत कुठलाही घातपात न होता तुम्ही या सगळ्याच्या खोलापर्यंत जाल, एवढंच. बाकी कुणालाच काही कळून न देता तुम्ही या सगळ्यामध्ये लवकरात लवकर हे काम करा. असं म्हटल्यानंतर आता मधुभाऊ पुन्हा बेशुद्ध होऊन जातात. आता रविराजांना खूप मोठी माहिती तर समजली आहे, पण मधुभाऊंनी त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी सुद्धा टाकलेली आहे. मधुभाऊ बाहेर येतात. सायली त्यांना विचारते की मधुभाऊ काय बोलले काका? काका सांगा ना मधुभाऊ काय बोलले? आता खरं तर रविराजांना आपल्या मुलीला मिठी मारून रडावंसं वाटत असतं, पण ते तसं काहीच करू शकत नाहीयेत, कारण या सगळ्यामध्ये आता त्यांना मधुभाऊने जे काही सांगितलं आहे ते सत्य महाभयंकर आहे. आता कुठल्याही परिस्थितीत रविराज काहीच बोलू शकत नाहीयेत. त्यामुळे रविराज म्हणतात की लवकरात लवकर जे काही मधुभाऊ बोललेले आहेत ना
ते तुला सांगेन, पण आता याची गरज नाहीये. रविराज काय कळलंय आता? रविराज सायलीला कधी सत्य सांगणार हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.